हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय अनादर व्लॉग. आजचा व्लॉग जरासा खास आहे कारण का तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आता आमची एक वेबसिरीज चालू आहे नाद म्हणून, श्रावणी सोळस्कर या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे आमचा शूट डे. नादच्या सेटवरती आता आम्ही जाणार आहोत. आत्ता तुम्हाला दिसते ती रमा आहे पारुशीवाली, पण आता मी आंघोळ करायला चालली आणि आंघोळ केल्यानंतर अमृता कशी तयार होते हे मी आता तुम्हाला दाखवते की अमृता कसे आउटफिट्स घालते किंवा तिचा मेकअप कसा असतो, काय असतो, अमृताचा मेकअप कोण करतं, ती कशी रेडी होते, हे सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मी इथूनच घरातूनच आवरून सेटवरती जात असते. सो या आज तुम्हाला सगळ्यांना मी माझ्यासोबत सेटवरती पण घेऊन जाणार आहे, सेटवरची मज्जा दाखवणार आहे आणि सेटवरती काय गमती जमती होतात, आम्ही कसं शूट करतो, आम्ही कोणत्या गावात जातो, हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आता पटकन मी येते आवरून आणि आपण मग बसूयात मेकअपला, अमृताचा मेकअप करायला. सो आता माझी अंघोळ झालेली आहे आणि मी हा अमृतचा छानपैकी ड्रेस घातलेला आहे. आणि हो, मला सगळ्यांना हे पण सांगायचं आहे की हे जे माझे नादमधले सगळे आउटफिट्स आहेत, SSD फॅशन म्हणून साताऱ्यातलं एक आहे शॉप, तर त्यांनी मला हे सगळे आउटफिट्स दिलेले आहेत नाद वेबसिरीजसाठी आणि खूप छान दिसतात सगळे स्क्रीनवरती, म्हणजे एकदम कलरफुल. आणि एक अमृताचा एक वेगळा काय म्हणतात ड्रेस कोड मला पाहिजे होता आणि तो झाला SSD फॅशनमुळे. सो तुम्ही पण जर साताऱ्यातल्या मुलींना असे छान कम्फर्टेबल डेलीवेअर असे कॉर्ड सेट्स किंवा फॅन्सी कॉर्ड सेट्स, चुडीदार वगैरे हवे असतील तर SSD म्हणून आहे. SSD शॉपचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. इवन त्यांचं इंस्टाग्राम पेज आणि कॉन्टॅक्ट सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ओके. सो आता मी तयार होणार आहे आणि अमृताचा जो मेकअप असतो ना तो मीच करते स्वतः. मला आता खूप मेकअप करून करून प्रॅक्टिस झालेली आहे. सो मी प्रेफर करते की माझे मेकअप मीच करेन. अमृताचा सुद्धा जो गेटअप आहे किंवा तिचा जो कम्प्लीट लुक आहे तो असाच आहे की एक सिटीतून आलेली आहे मुलगी शिकून, पण अजून पण रूटेड आहे. सो तशीच एकदम साधी पण सुंदर, थोडीफार मॉडर्न टच असलेली. सो तसं मी तिचा गेटअप करतो आम्ही, म्हणजे आउटफिट्स आणि मेकअप, हेअर वगैरे असं करतो. सो चला आपण आता मेकअपकडे वळूयात की मी अमृताचा मेकअप करण्यासाठी काय काय यूज करते आपण बघूयात. सगळ्यात पहिला तर मी चांगली खूप स्किन प्रेप करून घेते कारण का मी आउटडोर शूट करतो. आंबेदरेमध्ये आमचं हे शूट असतं त्यामुळे ओ शिट, मोबाईल घाण पडला. इथं झालेला ॲक्सिडेंट. अवयवांचा योग्य वापर. जीन्सचा नॉट अवयवांचा. असं काहीतरी होत असतं माझ्याकडून. सगळे मला वेंधळी रमा उगच नाहीत म्हणत. सो आता आमचं गॅजेट बसलेले, आता नाही मोबाईल पडणार. गुड टू गो नाव. बच गया मेरा फोन, मैं तो डर गई थी. ओके, सो आपण करूयात आता कंटिन्यू स्किन प्रेप करून घेऊयात. त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं यूज करते मी टोनर, माझं फेवरेट, ऑल टाईम फेवरेट लॅक्मे टोनर. तर लावते मी मॉइश्चरायझर निव्हियाचं, निव्हिया सॉफ्ट. स्किन मॉइश्चराईज करून घेते चांगली. रमा, तुझं काय म्हणणं आहे? संकेतने डेली ब्लॉगच्या चॅलेंज मध्ये यायला पाहिजे का? पण नाही करणार का वाटतं, त्याला नाही जमणार. तो ब्लॉग चांगले करतो पण 90 डेज करेल का? आलं शूट बॉम्बला नाही. शूटला चाललोय, शूटवरनं घरी चाललोय. आज का ब्लॉग यही खत्म होता है दोस्तों. आपका ज्यादा टाइम नहीं लूंगा. ज्यादा टाइम ना घालवते हुए ये ब्लॉग यही खत्म करता हूं. ओके, मी आता काय करते, मी माझा मेकअप जसा असतो तसा स्टार्ट करते आणि हा व्हिडिओ पळवते. सो तुम्ही बघा, त्यात कळून जाईल तुम्हाला मी काय काय करते. सो अशा प्रकारे मी स्किन प्रेप करून घेतली, सनस्क्रीन लावलं आणि नंतर बेस केला. बेसमध्ये मी जास्त काही नाही वापरत, फक्त युरोप गर्लचं फाउंडेशन, कन्सिलर तेवढंच, मग ब्लश, पावडर, आयशॅडो, आयलायनर, मस्कारा, लिपस्टिक एवढंच करून मी माझा मेकअप कंप्लीट करते. आणि कारण का एकदम सटल आणि सोबर मेकअप आहे, सो जास्त काही नाही करत. सो मेकअप झालेला आहे
असा माझा एकदम नो मेकअप लुक मी करते. म्हणजे एकदम नॅचरल वाटला पाहिजे, जास्त गॉडी नाही वाटला पाहिजे. आईज पण एकदम असे सटल केले आहेत, न्यूड लिपस्टिक, ब्लश ऑन आणि माझ्या स्किनला सूट होईल असा बेस. सो आता पटकन काहीतरी हेअर करते आणि तयार होते. हेअर यावेळेस मला वाटतं फक्त थोडेसेच सॉफ्ट टॉन करेन मी. तर टिकली लावूयात. माझा टिकलीचा बॉक्स जो मी अमृतासाठी परचेस केलेला आहे. अमृता अशी टिकली लावते, ही वाली ब्लॅकवाली. रिअलमध्ये मी पण ही लावते, कधी कधी मला आवडते, बट ही मी स्पेशली अमृतासाठी घेतली होती. आणि आता लावूया टिकली. कशी दिसते ही अमृता. तुम्ही बघताय ना सिरीज, बघत नसाल तर बघा, कारण का आता खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे सिरीज. जसे पुढचे एपिसोड्स येत आहेत तशी एकदम इंटेन्स स्टोरी होत चालली आहे. सो नक्की बघा. नाद म्हणून आहे श्रावणी सोळसकर यूट्यूब चॅनलला. आणि कसा वाटतं माझा हा लूक, नो मेकअप लूक, ते पण सांगा. आता मी डायरेक्ट माझा जो फायनल लुक असेल तो तुम्हाला दाखवते आणि मग आपण लगेच निघणार आहोत सेटवरती, बिकॉज इट्स ऑलरेडी टू लाईट. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. सो दरवेळेस प्रतीक मला पिनअपसाठी हेल्प करतो. थँक्यू बाब्या. जितका तू सिरीजमध्ये वाईट आहेस तितका रिअलमध्ये नाही आहेस. तिथेच मला माझी पिनअप करतायत. सो प्रतीक मला हेल्प करत असतो दरवेळेस. स्वीट जेस्चर. अरे वा, आता मला तर असतं कुठलं चुंड पकडलं. माझी नाही. ह्याचं कुठे आहे? पिन कुठे आहे? तिथंच दिली की तुला. आणि माझं एक कानातलं आहे आणि एक कानातलं सापडतच नाही आहे. छोटी बच्ची हो क्या, समझ नहीं आता. अब मैं क्या रेडी झालेली आहे फुल. दिस इज माय कम्प्लीट लुक. आता सेटवरती आम्ही निघू. पण आता स्याप्पा असं झालेलं आहे की माझं एकच कानातलं आहे आणि एक कानातलं नाही आहे कंटिन्युटीवालं. असं मला कळत नाही आता मी काय करू. अब मैं खाने वाली हूँ बहुत सारे गालियाँ, बट आय विल फिगर इट आउट. नवीन कानातला आहे वैभच काय चालले मग गोर कानातला आहे वैभच काय चालले मग गौर से देखिए इस चेहरे को, पागल हो गया है. सो कशी दिसते मी कमेंट्समध्ये सांगा. आणि आता निघूयात आपण सेटवरती. ओके, सो मी पोचली आहे आता आमच्या सेटवरती, म्हणजे जिथं आमचं शूट होतं त्या लोकेशनवरती. आणि आता लेट्स सी, आता आमचं एक मीटिंग होईल, तिथे कळेल कुठला सीन कसा लागणार आहे. सर आम्हाला सांगतील. सर इथे DOP सर आणि डिरेक्टर सर आहेत, त्यांचं डिस्कशन चाललेलं आहे. आणि हे आहे आमचं शूट लोकेशन. छान आहे ना, मला खूप आवडतं. आणि आहे ना, इथे आम्ही जेव्हा स्टार्टिंगला येत होतो ना, तर आल्याला इथे एक मांजराचं पिल्लू होतं आणि मला खूप, म्हणजे मी इथे फोटो आता तुम्हाला शेअर करेन, माझे फोटोज त्याच्यासोबतचे. इतकं गोड मांजर होतं आणि माझी इतकी अटॅचमेंट झाली होती त्याच्यासोबत. मी म्हणजे एक्सायटेड असायचं आहे यायला. हे बघा ह्यांचं काय चाललं आहे, ह्यांची काहीतरी वेगळीच, ह्यांचं वेगळं चाललेलं असतं सेटवरती. मी एकटीच वेगळी माझ्या जगात असते. इकडे ह्यांचं काहीतरी टेक्निकल आणि ह्या गोष्टी चाललेल्या असतात. हां, तर कमिंग टू द पॉईंट की जे मांजराचं पिल्लू होतं ना, त्याच्यासोबत मला खूप अटॅचमेंट झाली होती आणि मी खूप एक्सायटेड असायचे की शूट डेट आला की हे आता नाही का मी पिल्लूकडे जाणार खेळणार. त्याचं नाव किट्टू होतं. आणि सडनली आम्ही एक दिवशी आलो शूटसाठी आणि एक नवीन मांजराचं पिल्लू दिसलं त्यांच्याकडेच. मी बोललं अरे नवीन अजून एक पिल्लू आणलं. मग ते बोलले की नाही, आधीचं जे पिल्लू होतं ते ॲक्सिडेंटमध्ये त्याची डेथ झाली, सो आम्ही हे दुसरं आणलं. सो तेव्हापासून मला खूप असं कसं तरीच वाटतं. म्हणजे आता दुसऱ्या पिल्लूसोबत मी खेळलंच नाही त्यानंतर आणि त्याला घेतलं पण नाही, कारण का मला खूप हर्ट झालं. बट या दॅट्स द लाईफ. काय म्हणतात, अनप्रेडिक्टेबल इन्सिडेंट होतच असतात. पण आम्ही आता पोहोचली आहे शूटवरती आणि आता आमचं आहे ॲक्च्युली 5 एपिसोड्सचं शूट झालेलं आहे. 5 एपिसोड्स, आता 5वा एपिसोड येईल. आज आता आमचं 6व्या एपिसोडचं शूट आहे. हां, सो चला आपण ह्यांच्यासोबत गप्पा मारूया. त्यांना हॅलो भैया. तर नमस्कार. आमच्या बाबूशीरनं नवीन हत्यार घेतलेलं आहे. कसं वाटतं तुम्हाला हत्यार?
बरं सांगा कसं वाटतं तुम्हाला शूटला आल्यावर? एकदम मस्त भारी खूप दिवसांनी शूट आहे शूट छान झालं वाटतं की आज. एकदम भारी वाटतं की काम झालं मेन असं वाटतं छान हम्म. प्रसन्न इथलं गावातलं वातावरण कसं वाटतं? पीसफुल. हे एक नंबर म्हणून तर शूटला हे घेतलं. बरं अभ्या सांगा आज आभ्यामध्ये सॉरी आभ्या तू सांगाच बाब्यामध्ये काय कमी आहे? तर सांगा आज आभ्यामध्ये सॉरी आभ्या तू सांगाच बाब्यामध्ये काय कमी आहे? अरे कहना क्या चाहते हो? त्यानं आल्याला सांगितलं एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानू बाबू शेठ. बाबू शेठ बाबांनाच नाम असणारा त्यामुळे हा बाब्या वाटतच नाहीये, कुठला तरी वेगळाच असा. नवीन काय क्या गुंडा बनेगा रे तू? हा नवीन कॅरेक्टर वाटतं. नाही लावायचं जागा का मान त्याच्याकडे नाही स्वतः मी प्रतीकला लावणार आहे एक चुटकी नाम. नाम दाम. आणि इकडे आहेत आशिष सर आणि प्रीतम सर. हे प्रीतम सर आहेत इकडचे लेफ्ट साईडवाले, ते आमचे DOP आहेत आणि हे डिरेक्टर आहेत. त्यांचं काहीतरी टेक्निकल डिस्कशन चालू आहे. त्या आधी सगळं डिस्कस करतात, मामा लिहून सांगतात. आणि हे आहे सुंदर गाव. सो आता मी आमचा सीन लागला ना की तुम्हाला दाखवते की कसं आम्ही शूट करतो ते. ते आहेत आजी यांच्या घरी आम्ही थांबलेलो असतो. हॅलो, काय म्हणताय? काय नाही बघताय का एपिसोड? बघताय सिरीज? बघतोय. तो आता लागणार आहे सीन. आणि हे आहे गाव, आंबेदरे गाव. असं मस्त की डोंगर झाडे वगैरे. आणि आता हे चिल्ले पिल्ले आले की आमच्या मागे मागेच असतात कंटिन्यू. हाय, सुटली शाळा? तुम्ही दोघं गाडीवर येता ओके सर, आता सीन सांगा. आणि ह्या चाललेला असून समोरच ब्रेक मारतोस तू, तिथं संवाद घडतो. मग तू असं ती खाली उतरेल, तू खाली उतरशील किंवा तू गाडी बसशील, ती खाली उतरण्याच्या खांद्या हात ठेवून असतो. फ्रंट टू फ्रंट डायलॉग होईल. फ्रंट टू फ्रंट. ठीक आहे. काय आता गोड्यात काय माशा मारत बसतो काय? हा अरे माझं लगेच मी ना अजून काय तुझं ॲडिशनल आहे ना? अरे बाब्या, तू कशाला त्याच्या नादी लागतोस? तुला माहित नाही आहे का नात जास्त रस आहे? काय रे अभिजित, तू खरंच प्रेम आहे रे अभ्या? काय अभ्या? मैदानात फक्त तुझेच पाहिजे. बाबे खाली तू शर्यत जिंकला असशील. सो अशी असते आमची एक शॉर्ट रिव्हिजन, डायलॉग रिहर्सल्स. आणि सर थोडे डिटेलमध्ये आम्हाला एक्सप्लेन करतात की कसा सीन एक्सपेक्टेड आहे आणि कसे डायलॉग घ्यायचे ते. आणि अगेन मी एकाच इयरिंगवरती शूट करणार आहे. अरे त्यात डायरेक्ट आमचा सीन लागणार आहे. सो चला बघूयात कसा होतोय हा सीन. आणि मस्त की आता लाईट पण थोडी छान आलेली आहे. काय प्रतीक रिहर्सल करतोय त्याच्या डायलॉग्सची. तसं हार्ड वर्किंग आहे प्रतीक त्याच्या कामात. तिकडे आब्या पण रिहर्सल करतोय. मला रिहर्सलची गरज नाही आहे. माझं पाठांतर खूप चांगलं आहे. मला 1-2 रिहर्सलमध्येच पाठवून जातं. हे लोक टेक होसपर्यंत त्यांच्या हातात मोबाईल, स्क्रिप्ट आणि रिहर्सल करत असतात. दिस इज नॉट माय ओव्हर कॉन्फिडन्स. दिस इज द वर्क आय हॅव डन ऑन माय सेल्फ. कुठे मांजर? का आता नाही आणत बाहेर? ह्याची काय तो विराट कोहलीची बहीण वाटते का? हो हो खरंच. आहे का नाही? बघ इकडे बघ. आम्हाला भेटली विराट कोहलीची बहीण. येस, खरंच हात त्याच्यासारखे काढ की डोळे. चेहऱ्यावरचा, समोर बघ, इकडे बघ. खरंच विराट कोहलीचा तर इथे फोटो फ्रीज करून. छान छान. थोडं बहीण, विराट कोहलीची बहीण सापडल्या मला. आहे प्रतीकच्या गाडीवरती सीन आमचा. इहू लेट्स गो बापरे. शोनू क्यूट, पकड ना त्याला.
क्यूट पिल्लू आहे बाबूचं. खरं 1 2 3 4 5 6. आम्हाला इथे सापडलेत कुत्र्यांचे पिल्लू. पीस छान गोंडीज जा इकडे. छान क्यूटी. मम्मी अटॅक बिटॅक कर. ओ गो गोंडू. हॅलो आवर न्यू फ्रेंड. छान गोंडू. कसलं गोड क्यूट. 6 जण आहेत का? तोंड जरी त्यांचं मांजरांना घेऊन ये. गुबरू गुबरू ना त्याचं गुबरू. हाय गुबरू 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 पप्पा. आता कॅमेरा लागणार आहे आणि आता सीन ऑन होणार आहे. सीन लागलेला आहे. काय गाडा मालय. बस गाडीवरती सीन आहे आमचा. अरे मैदानात धुरा उडवायचा सुरू. आता गोट्यात काय माशा समोर असणार. सॉरी सॉरी. आता गोट्यात काय माशा मारत बसलाय काय. कसलं भारी वाटतंय. माशा मारतो काय. हा गोट्यात बसून येस रेडी. गाडा मालक. हा अरे मैदानात धूळ उडवायची सोडून आता गोट. तर मला दुसरी हो इकडे. सर मी कुठल्या डायलॉगला उतरून यायचं खाली. मी म्हटलं की नाही वय गाम रे. हा अच्छा. उतरायचं. स्पर्धा तर तवाच. ठीक आहे आता मी जरा सीन देते थांबा. सो अशा प्रकारे माझा क्लोज OS निघाला आहे. आता अभ्याची वेळ आहे. आता आम्ही दोघं ड्रिल करणार आणि अभ्या ड्रिल करणार. इम्प्रोव्हायझेशन आहे. चल. आणि असा इथून अगं, मागून break मारून OS असा? लागलाय. आता पहिलं त्या हातात होतं ना तुझं. कुठे मार्क मार्क सांग मला मार्क. हा बस. बघू अभ्या कसं सीन देतोय. मागून बसायला तिथंच थांब. तिथंच थांबणार. इथला दुर्वा आर यू रेडी अभिजित. रेडी आहेस का तू. मी रेडी नाही. हा रेडी. डॉगेश भाई पण आलेत सीन द्यायला. काय पाहिजे तुम्हाला डॉगेश भाई. कोणचं आहे तुम्ही. ऐक माझी ही 10वी चांबळी आहे आजची दिवसातली. सो अशा प्रकारे माझं सीन झालेलं आहे. आता मी जरा चिल मोडला जाऊन बसते आणि लाईट पण आता डाऊन होत आलेली आहे. आमचा आजचा जो मेन सीन होता तो तरी झालेला आहे. ऑलमोस्ट 15 to 20 मिनिट्स और हाफ एन आवर लागतो एक सीन परफेक्ट निघायला. कारण का 3 जणं त्यांचे OS मास्टर शॉट आणि प्रॉपर डायलॉग डिलिव्हरी असली पाहिजे. असं करून एक अर्धा तास निघतो. तर जरा बसते. वय झालं आता होत नाही असं प्रतीक म्हणतं दरवेळेस. बरं वाटलं असलं. आणि मी आज एकाच इयरिंगवरती शूट केलं आहे. आता जे एपिसोड बघतील बघू कोणाला कळतं आहे का की मी एकाच इयरिंग घालून अख्खा एपिसोड शूट केले. चॅलेंज बोलते चॅलेंज. दम लागला. आता आम्ही सनडाऊनच्या टायमिंगला निघणार रिटर्न आणि बाकीचे जे राहिलेले सीन आहेत ते उद्या करणार. सो हा मी व्लॉग आजचा इथेच एंड करेन कारण का आता ऑलमोस्ट डन झालेलं आहे शूट. तर अशा प्रकारे असतं म्हणजे नादमध्ये कसं कॅरेक्टर्स खूप कमी आहेत त्यामुळे असं आम्ही आमचे कमी लोक येतो आमचं शूट करतो जातो कळत पण नाही. कॉलेज वेबसिरीजला कसं खूप जास्त कास्टिंग होतं म्हणजे 15-20 जण असायचे त्यामुळे फुल केऑस आणि मग नंतर नाही का लंच टाईम आणि त्या कॉलेजच्या सेट प्रिमायसेसमध्ये शूट असायचं सो खूप धिंगाणा असायचा. पण अनफॉर्च्युनेटली तेव्हा मी व्लॉग्स वगैरे काय केलं नव्हतं. बट ठीक आहे हे पण छान आहे. इकडे कसं पीसफुल काम आणि 2-3च कास्टिंग आहेत. हा एक खूप आगाऊ आहे आमच्या सेटवरचा. इथली छोटी मुलं खूप आगाऊ आहेत खूप म्हणजे खतरनाकवाली आगाऊ आहेत. सो या मी ब्लॉग इथेच एंड करते. आणि कुणाला म्हणजे मला बरेच जण DM करतात म्हणजे एपिसोडच्या लिंक वगैरे टाकल्यावर की आम्हाला पण काम करायचं आहे तर काम इच्छुक असाल तर कमेंट करा.
मी आशिष सर श्रावणे मॅमला तुम्हाला रिप्लाय करायला लावते, किंवा तुमचे काही ऑडिशन्स मोनोलॉग्स किंवा काही तुमचं असतील प्रिव्हियस वर्क लिंक्स तर त्या पण टाका कमेंट्समध्ये, आम्ही बघू. आणि नक्कीच आम्हाला आवडेल चांगल्या चांगल्या अजून कलाकारांसोबत काम करायला. सो या, कसा वाटला व्लॉग आणि ही छोटीशी मज्जा मस्ती आणि बिहाइंड द सीन्स अँड हाऊ आय गेट रेडी. अँड या अगेन शाउट आउट टू SSD फॅशन, खूप छान आउटफिट्स दिलेत त्यांनी मला. SSD फॅशनला नक्की विजिट करा. आणि या, आय एम एंडिंग माय व्लॉग हिअर. बाय, लव्ह यू.